पण काय सांगा, एकूणच 2 दिवसांपूर्वी खरं तर आंदोलन केलं होतं आणि तुमच्या आंदोलन खरं तर यश आलं. 4 दिवस अगोदर आम्ही आंदोलन केलं होतं, मोर्चा काढला होता. कारण इकडे आता मान्सून खूप जवळ आलेला आहे, पण अजूनही साफसफाई केली नव्हती. आणि इकडचे जे स्थानिक लोक आहेत त्यांची मला खूप तक्रार येत होते की मॅडम इकडे आपली मिठी नदी साफ केली गेली नाहीये. आणि आमचंही लक्ष होतं की आम्हाला वाटलं की आता येतील, पण ते अजून काही आले नाही. आणि इकडे कसं कचरा खूप, नदीमध्ये कचरा खूप असल्यामुळे इकडचे स्थानिक लोक जे आजूबाजूचे आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम होतो. इकडे डेंग्यू, मलेरिया असं होण्यासारख्या डिसीज आहेत, त्या जास्ती व्हाव्या नाही म्हणून आमचं होतं की त्यांनी क्लिनिनेस करावं, पण ते काय आले नाही इथे. आणि त्यामुळे आम्हालाच इकडच्या स्थानिक लोकांना आणि मला नगरसेवक म्हणून मला स्वतःला इकडे उतरून ही साफसफाई करावी लागली. आणि आम्ही मोर्चा घेतला आणि त्याच वेळी आम्ही बोललो होतो, जर तुम्ही साफसफाई नाही घेतली तर येत्या 4-5 दिवसामध्ये आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. त्यानंतर प्रशासनाने त्यानंतर ह्याच्यावर लक्ष दिले आणि त्यानंतर ही गाडी पाठवली आहे साफ करायला. ही गाडी देखील काल आली होती आणि कालपासून इकडेच उभी होती. आज येऊन मी त्यांना विचारलं की तुम्ही काम का नाही अजून चालू केलंय, तर ते म्हणतात की अजून त्याच्यामध्ये डिझेल नाहीये. तर मला हे सांगायचंय, तुम्ही गाडी पाठवताय, मग काय विदाऊट डिझेल ती गाडी चालणार आहे का? तर मग हे आपण एवढा पैसा टाकतो, करोडोचा पैसा आपण त्याच्यामध्ये घालवतो साफ करण्यासाठी, मग तो गेला कुठे आणि तो जातो कुठे? इतका मोठा भ्रष्टाचार इकडे होतोय. आणि मला हे सांगायचं आहे की आता आपण इकडे आलोत आणि हे साफ करून घ्यायला लागलेलो आहोत आणि आता इकडचं पुढे आपण बघूया. तुम्ही आता साफसफाई करतोय त्याच्यात हार टाकून खरं तर त्याच्या काळात हार टाकून त्याचं एक मदत केलं. हो नक्कीच ना. मला सांगा, आम्हाला इकडे खालती उतरून साफ करावं लागतंय, तो आलाय, त्याच्यामध्ये आम्ही धन्यवाद केले प्रशासनाचे. आम्ही धन्यवाद करतो की तुम्ही गाडी पाठवली म्हणून आम्ही धन्यवाद करून त्याचे हार घालून स्वागत. चांगलं काम केलं तुम्ही, लवकरात कधी पण येऊ शकतो. अजून रडत आहे. दुसरा आहे की नाही? डायरेक्ट आहे की नाही? अरे चार आहे. अचानक आपणच आहे.